यानंतरचे दोन्ही सामने आहेत आणि त्या खेळाडूंना मी सांगू इच्छितो की या मैदानाच्या लॉंगॉनच्या बाजूला रुद्र सप्लायर्स असा एक बोर्ड आपण बॅनर बघतोय, त्याच्यावरती एक चित्र आहे चेंडूचं, लेदर बॉलचं चित्र आहे त्याच्यावरती. जो बॅट्समन त्या ठिकाणी त्या लेदर बॉलवरती चेंडू षटकार मारेल त्याला रुद्र सप्लायर्स अर्थातच सचिन पवार आणि आमचे सौरभ जाधव यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि सचिन पवार या मैदानामध्ये सध्या उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक आजच्या दुसऱ्या हाफच्या निमित्तानं स्वागत. जे लहान मुलं बॉल घेऊन गेलेत प्लीज घेऊन या. लहान मुलं ज्यांच्याकडे बॉल आहे तो ते कॅमेऱ्यामध्ये कैद आहेत, लक्षात धरा. हेलो. आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला मांडा संघ तर दुसऱ्या बाजूला निमगाव संघ. निमगाव संघाचा विचार केला मागच्या वर्षीचा हा उपविजेता संघ आहे, त्यामुळे त्याच्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मांडा म्हणजे कल्याणहून इकडे आलेला संघ. हा सामना खूप रंगतदार होणार आहे. पहिलं षटक घेऊन जगन पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण स्ट्राईकवर पाहतोय अक्षय बोडरे. पहिल्या सामन्यात तो काही कमाल धमाल करू शकला नाही, या सामन्यात तो काय करेल याकडे मात्र प्रत्येकाचं लक्ष आहे. सर्वात मोठी मॅच आजच्या दिवसाची मी हीच पकडतो, कारण दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ असे खेळाडू आहेत, त्यामुळे या सामन्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होणार नो डाऊट. चला देऊया दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. जगन पाटील राईट आर्म राऊंड विकेट, तर अक्षय बोडरे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पाहायचं तिकडे काय पाहायला मिळेल. इकडे डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. ज्या पद्धतीचा हा चेंडू होता, चला चेंडू आणून द्यायचा. चेंडू पाठवा. आमचे मित्र निलेश गोडसे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे पृथ्वीराज चषक 2025च्या निमित्तानं. आणि त्यांच्या हस्ते देखील नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी मगाशी घेतला होता. या मॅचचा नाणेफेकीचा कौल स्वतः माझ्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल निमगाव संघाने या ठिकाणी जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानामध्ये पहिली फलंदाज आघाडीची जोडी अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वातला एक अष्टपैलू खेळाडू अक्षय बोडरे आणि निनाद पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. खरं तर निनाद पवारचा नंबर आपण 3-4 वर बघायचो, परंतु आज कदाचित त्यांनी थोडंसं सांगितलंय स्वतःला की मी स्वतःला पुढे प्रमोट करणार, कारण संघाची गरज आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा अक्षय बोडरेच्या बॅटमधून आलेत आणि आता पुढे काय हा प्रश्न सध्या आपल्या प्रत्येकाला पडलाय. चेंडू अजूनही भेटला नाही, चेंडूची आपण वाट बघतोय. चेंडू कुठे गेलाय, घरात ते मला तिकडे गेला होता, आलेला आहे चेंडू. सामना मात्र सुरू होत आहे. हे बाजार मैदान आपण जे पाहतोय हे एरळवाडी गावचं जे हे मैदान आहे, बाजार पटांगणाचं मैदान म्हणून या मैदानाला ओळखलं जातं. आणि आपण पाहतोय समृद्ध असं एरळ नदीच्या काठावर वसलेलं हे गाव म्हणजेच एरळवाडी. या मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, इनसाइड आउट. चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सर सीमा पार. पृथ्वीराज षटकार. खरं तर अक्षय बोडरे ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, अप्रतिम फटका.
या शॉट ऑफ द डे सांगायला काही हरकत नाही. ज्या पद्धतीने कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू फिरकावून दिलाय आणि चेंडू सरळ त्या झाडीमध्ये जाऊन पोहोचलाय. तिकडे तो चेंडू सापडत नाही. क्षेत्ररक्षक तिकडे जाऊन चेंडू बघतोय, परंतु अजूनही तो चेंडू सापडला नाही. धावसंख्या फलकावर आहे ती मात्र 8. निमगाव संघासाठी तरी सध्या आशेची किरण आहे, तो म्हणजे अक्षय बोडरे. कारण पहिल्या सामन्यात त्याला सूर गवसला नव्हता, या सामन्यात त्याला सूर गवसलाय. त्यामुळे निमगाव संघाचे जे पाठीराखे आहेत, चाहते आहेत, त्यांचे प्रेक्षक आहेत किंवा त्यांचे संघ सहकारी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आता एक छोटीशी स्माइल मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 8 धावा. जगन पाटीलवर केलं गेलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणाला तो पुन्हा एकदा प्रत्युत्तर कसं देईल हे मात्र या पुढच्या तिसऱ्या चेंडूवर बघणं गरजेचं असेल. चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि इथून मात्र या पुन्हा एकदा 2 धावा. डिक्लर झोन मध्ये धाव झोन जाते. 2 धावा आल्या तरी आमचे हलगीवाले वाजवत आहेत. थँक्यू, त्यांची एनर्जी वाढली असेल. धावसंख्या फलकावर लागते मात्र आता 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. पहिलं आपण पाहतात पृथ्वीराज चषक 20-25 11वं पर्व आणि 11व्या पर्वामधील हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. अनेक आमचे समालोचक मित्र ज्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट दिला त्यांचाही धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिल्या आणि हा चौकार यावेळी डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर खणखणाती चौकार. कॉमेंटेटर माझ्याबद्दल काय बोलत होता? कॉमेंटेटर माझ्याबद्दल का म्हणाला की या खेळाडूपासून थोडंसं वाचून राहा, कारण गेल्या वर्षीच्या याच टीव्हीएस स्पोर्ट्स बाईकवर तो इथून गेला होता आणि गेल्या वर्षीचा फॉर्म पुन्हा एकदा परततोय का हा प्रश्न सध्या भेडसावत होता. आणि अक्षय बोडरे सांगतो, हो मी तोच अक्षय बोडरे आहे जो गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज होतो आणि मी या वर्षीही माझा फॉर्म दाखवणार. त्याचबरोबर आपण पाहतोय सलग 2 वर्ष मला वाटते रणजित फराटेकडे ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे, परंतु इकडे पहा चेंडू सीमा पार षटकार. अक्षय बोडरे ऑन फायर. मांडा संघ मला वाटतं या सामन्यात थोडासा बॅकफुटला गेला. या आधीच्या सामन्यात त्यांनी खूप चांगला खेळ केला होता. या सामन्यात सध्या ज्या पद्धतीची फलंदाजी झालाय, चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 5. धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र जवळजवळ 20. जगन पाटील एवढे महागडे ठरत नाही, परंतु या सामन्यात ते महागडे ठरत आहेत. 20 ऑन बोर्ड, नो लॉस. काय सुरुवात, त्याच्यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही प्रसाद सर. आणि ज्या पद्धतीने इथून आपण पाहतोय फलटण मध्ये आमचे एक संघ समालोचक मित्र आहेत, त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचे मनापासून आभार. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा जवळ जातोय आणि हा गडी बाद. मोठा झटका. अक्षय बोडरे बॅक टू द पवेलियन. 20 धावा आल्या होत्या, गरज होती का हाही मोठा प्रश्न आहे. एक पॉवर प्लेचा षटक आहे नो डाऊट, पण अक्षय बोडरे असा खेळाडू आहे पॉवर प्ले नंतरही तो चांगले फटके खेळू शकतो, एवढी ताकद त्याच्याकडे आहे. नवीन फलंदाज अभि, त्याला माहित आहे या सामन्यात खूप काही करायचंय. पहिल्या षटकात 20 धावा. आता गोलंदाजीमध्ये थोडेसे बदल होतील. अशोक दिंडा 5च्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडू बद्दलही नक्कीच आज थोडं त्याच्याबद्दलचा जो आदर आहे तो वाढला. कारण तुम्हाला माहित असेल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो होता, परंतु त्यांनी त्याची मॅन ऑफ द मॅच नौशादला त्यांनी हँड ओव्हर केली. हा खूप मोठेपण आहे. आपण पाहतो 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅच राहता, तुम्ही तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमच्या संघ सहकार्याला देता. याच्यापेक्षा उदारता तुम्हाला काय पाहायला मिळेल आणि ती उदारता दाखवली आहे. खरं तर क्रिकेटसाठी हे खूप चांगलं आहे. आपण म्हणतो की जिकडे एकमेकांचा एकाच संघातले खेळाडू अनादर करतात किंवा एकमेकांचा द्वेष करतात, तिकडे एकमेकाबद्दल आदर ठेवणं हे टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगलं लक्षण आहे आणि हे लक्षण पाहायला मिळालं या अशोक दिंडाकडून. थँक्यू व्हेरी मच. जय मैदानाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते 20 धावा. अशोक दिंडा टू सिक्सर किंग निनाद पवार. पहिला चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल झाला होता, परंतु 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या फलकार 21. अभि आणि दुसऱ्या बाजूला निनाद पवार ही जोडी मात्र मैदानाच्या आत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा निनाद पवारच्याही नावावर राहिलेत. त्यांनी खूप चांगला खेळ केलाय. या निमगाव संघाचा हा खेळाडू आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत. पहिल्या षटकात 20.
आणि आता या दुसऱ्या षटकातील सुरुवात सिंगलनी झालाय. अशोक दिंडा चांगला फटका आहे, मात्र ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय, चेंडू फील्ड करतोय, थ्रो करतोय. तो पण ते एक धाव. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकात 20 धावा झाल्या होत्या. या दुसऱ्या षटकात त्यांनी 2 सिंगल घेतलेत. या आधीच्या सामन्यात खेडच्या समोर 2 खेळाडू झटपट बाद झाले होते याच निमगाव संघाचे. त्यामुळे यावेळी त्यांनी सावध सुरुवात ठेवलेली आहे. खरं तर 22 लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला. इथून पहा तुम्ही डकआउट्स मधून आवाज येत आहेत की या चेंडूवर तू षटकार मारू शकला असता, परंतु चेंडू जातो निर्धाव. अशोक दिंडा काय गोलंदाजी करतोय. खरोखर तो दिंडा हा जो भारतीय वेगवान गोलंदाज होता त्याची कॉपी आहे. खरं तर त्याची ऍक्शन तशी नाहीये, परंतु सिंगल्स इकडे मला वाटते मिळेल. एक धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 23. चेंडू झाले 4 या षटकातील. पंचांची A1 जोडी अर्थात जय कुमार पवार जे स्ट्रायकर अंपायर आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण मेन अंपायर च्या भूमिकेत पाहतोय सादिक राजापूरकर सरांना. एक चांगले कुक सुद्धा आहेत ते. याही मात्र चांगला चेंडू मध्ये येणारा. मला वाटतं ही एक अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत आल्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. वेगवेगळ्या म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या कधी आम्ही आमच्या डेली लाईफमध्ये नाही करत. म्हणजे घरात मला वाटतं आमच्या मिसेसना सांगून आम्ही आमचा नाश्ता आमचा तयार असतो, चहा तयार असते, पण तू इथे आल्यावर आम्ही प्रत्येक जण आमची कामं वाटून घेतो आणि प्रत्येक जण त्यांच्या कामात खूप हुशार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची आतील कडा आणि सिंगल मात्र इकडे मिळेल. खर तर हा एक आपण म्हणतो ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव मिळतात. हा अनुभव म्हणजे एरळवाडीमध्ये येऊन हा अनुभव घेणं आमच्यासाठी खूप मजेशीर आहे. आम्ही दरवी एक एन्जॉय करतो ही ट्रिप. आणि मला वाटते आमचे संघ आमचे जे आता ही फॅमिली आमची तयार झाली आहे, म्हणजे सादिक सर असतील, जय असेल, मी असेल, प्रशांत सर असतील किंवा आमचे गणेश सर असतील. मी गणेश सरांबद्दल मी खरंच म्हणतो, गणेश सरांना मी नेहमी हॅट्स ऑफ देतो. आमचं नेहमी चर्चेचा विषय असतो. एवढं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा तुम्हाला तुमचा वेळ देते. खरं तर संध्याकाळी साहेब आम्हाला ज्या पद्धतीने वेळ देतात, मी खूप अशी लोक कमी पाहिलेत जी एवढ्या मोठ्या स्थानावर असताना जेव्हा तुम्ही आज पंच असतील, कॉमेंटेटर असतील, आमचे लाईव्ह स्ट्रीमची माणसं असतील, त्यांच्याबरोबर ते नेहमी जेवण करण्यासाठी आमच्याबरोबरच असतात. आणि असं नाही की त्यांनी आम्हाला सोडून दिलं. ते आमचं ज्या पद्धतीने हॉस्पिटॅलिटी बघतात, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक दिलदार मनाचा राजा म्हणून त्यांची खरंच ओळख आहे. जवळ मैदानाच्या षटक क्रमांक 3 ची सुरुवात झाली. चेंडू मात्र ज्या पद्धतीने टाकलाय, लॉंग ऑफला चेंडू गेलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी चेंडू अडवला. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 25-26 वर. एक हे तिसरं षटक मार्ग असतंय. गोलंदाजी मार्ग वर चिंटू. हा फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलला आणि या 2 धावा आहेत. आम्हाला ते रिव्ह्यू साठी जात आहेत का ते? आता तुम्हाला एक विनंती आहे, बाहेरच्या टीमला विनंती आहे, तुमचा कॉल जर तिकडे आवाज गेला रिव्ह्यू साठी तर त्यानंतर कुठलाही रिव्ह्यू दिला जाणार नाही. 2 जे खेळाडू आहेत त्यांना त्यांचं डिस्कशन करून द्या प्लीज. तिकडून ताकीद आलाय पंचांकडून, रिव्ह्यू चेक केला जातोय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यू इथे चेक केला जातोय. थर्ड अंपायर आमच्याबरोबर आहेत. हा सरांनी घेतला, तिकडून घेतला, रिव्ह्यू घेतला. बॅटिंग रिव्ह्यू आहे सर, अंपायर रिव्ह्यू नाही आहे. बॅटिंग रिव्ह्यू इकडे मात्र चेक केला जाईल. धावसंख्येचा विचार केला, इट्स अ फेअर. कारण चेंडू डाऊन होतोय. आपण नेहमी म्हणतो की जेव्हा खेळण्याची जी पद्धत आहे, आपण चेंडू कुठे खेळला जातोय, कुठून पाहिला जातोय, हे सर्व मला वाटतं त्याच्यामध्ये दिसते. खूप चांगलं काम करतात. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन आणि इकडे मात्र अभि सांगतोय मीही थांबणार नाही. चेंडू सीमा पार, पृथ्वीराज षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आता म्हणता फलकावर लागते ती 34 धावा. पहिल्या षटकात धावाचा महापूर आला, त्यानंतर थोडं तिकडे लगाम लावलं गोलंदाज अशोक दिंडाने. 5 धावेचं ते षटक आणि या षटकात पुन्हा एकदा षटकार.
पुढचा चेंडू घेऊन चिंटू. सचिन पवार मला वाटतं हळूहळू जाताना मॅच बघतायत तिथून. लोअर फुलटॉस चेंडू, इकडे मात्र इंटू द गॅप चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करतोय चौकार. धावसंख्या फलकावर आहे 34 धावा. धाव फलकावरती धावा लागतायत. निमगाव संघाच्या 38. चिंटूचा पुढचा चेंडू आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट आपण पाहिला आणि तो फसला. कुठलीही धाव नाहीये. खडे खडे सरळ खेळ असता तर कदाचित आपल्याला धावा दिसल्या असत्या. यानंतर दिघांची विरुद्ध पुढचा सामना दत्तनगर लगेच तयार राहायचं आणि त्यानंतर अंतिम सामना आजच्या दिवसातला हाफ कोण क्लिअर करणार हे मात्र थोड्याच वेळात समजेल. एका धावेवरती समाधान. तिकडे षटक मात्र संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 39 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अशोक दिंडाच मला वाटतं पुन्हा एकदा येईल असं चित्र आहे, कारण पहिल्या त्यांनी षटकात 5 धावा फक्त खर्च केल्यात आणि सध्या इक्वेशन काय सांगते तर 13ची सरासरी आहे. आपण मगाशी म्हटलं की या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर 50+ या धावा व्हायला हव्या. जर 50+ धावा तुम्ही केल्या तर त्या तुम्ही डिफेंड करू शकतात. खरं तर कोणत्याही धावा या सेफ नाही आहेत. 39 धावा सध्या फलकावर आहेत. अशोक दिंडा गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाज आहे पण त्याची उंची तेवढी नाही आहे, परंतु त्याचा टप्पा पिचिंग हे खूप महत्वाचे. अशोक पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय डिक्लर झोन मध्ये जाता जाता वाचलाय. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावर आहे 40. नाही लागला नाही. धावसंख्या फलकावर आहे 40. आता मात्र विराटवर मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तो कशा पद्धतीने पार पडेल हे बघावं लागेल. 40 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते मात्र आतापर्यंत 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज संतोषचा विचार केला तर या मैदानावर संतोषने कित्येक वेळा अशा पद्धतीचे खेळ केले ज्यांनी संघाचं धावसंख्या ही खूप मोठी त्यांनी बनवलंय. संघ जेव्हा जेव्हा त्यांचा अडचणीत होता तेव्हा तेव्हा त्यांनी चांगला खेळ केला. इकडे मात्र ज्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केलाय इकडे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू सेव्ह आहे. नो डाऊट. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावर लागते 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात चेंडू झाले त्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ ना बाकी. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 चा हा दुसरा दिवस. व्हॉट अ बॉलिंग. मी खरंच आज म्हणजे मी खूप सारे खेळाडू पाहतो परंतु यामुळे अशोक दिंडाचा आज फॅन झाला, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केलाय पहिल्या सामन्यात आणि या सामन्यात पाच समोर किती बलाढ्य संघ मला माहित नाही. मी मात्र माझं काम करणार. ज्या पद्धतीने त्यांनी पिचिंग केलं आतापर्यंत हे दुसरं षटक आहे. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केलेत. इकडे लोअर फुलटॉस चेंडू होता फायदा उचलायला होता. इथे मात्र चेंडू त्याची दिशा बदलतोय आणि 1 धाव पूर्ण. नौशाद इकडे मात्र चेंडू पर्यंत जातोय. 2 धावा पूर्ण केल्या परंतु चांगली फेकी आहे. 2 धावा मिळतील. 5 चेंडूनी दिशा बदलली परंतु 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 वाढून होते ती मात्र आता 44 धावा. काय कमालीची गोलंदाजी. जिकडे एका बाजूला गोलंदाजांवर आक्रमण केलं गेलं पहिल्या षटकात 20 धावा गेल्या. त्यानंतर मी
चिंटूचा विचार केला, चिंटूनी धावांचा पाऊस दिला आणि अशावी ज्या पद्धतीने इथे पहा चेंडू मात्र इकडे जातोय, एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, चांगली फेकी आहे का नाही, तिकडे मात्र खराब गॅदर आणि चेंडू या 3 धावा 2+1 या 3 धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 47. हा टोटल 3 धावा आहेत, 47 धाव फलकावर आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाणार याकडे लक्ष आहे. पृथ्वीराज चषक 2025 11वा पर्व आणि 11व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस, ग्रामीण मधला दुसरा हाफ या ठिकाणी आता आपण पाहतोय. यानंतर अजून एक मॅच होईल आणि त्यानंतर फायनल मुकाबला होईल. बॉलर नेम संकेत विजयाचे संकेत देणार का हे मात्र आता पाहावं लागेल. हो काय ब्लॉकवरचा चेंडू, संतोष संकेतचं कौतुक करावं तेवढं. या स्पर्धेमध्ये पायचीच अपील नाहीये, त्यामुळे इकडे लेग बाईटच्या रूपाने ही धाव मिळेल. प्लम बॉल होता नो डाऊट, परंतु अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 48. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. असं वाटलं होतं जेव्हा अक्षय बोडरे खेळत होता 60-70+ स्कोर होऊ शकतो, परंतु कौतुकल अशोक डिंडा, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, खूप चांगली गोलंदाजी. मोठा पटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक हातात, चेंडू विकेट. मांडा संघ कमबॅक करतोय. अभी बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती लागते 48 ऑन बोर्ड, 48 धावा 3 बाद. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू बाकी आहेत. 42 धावा 48 धावा धावफलकावरती लागल्या. आता किती धावा अजून धावफलकावरती लावणार निमगावचा संघ हे मात्र ठरवलं गेलं. चेंडू हवेत आहे, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जातो चेंडूच्या खाली. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते मात्र 50. 50 ऑन बोर्ड, 50 धावा 2 एकच धावला का? ओके सॉरी 49 49 धावा. चेंडू झाले 2. सॉरी अपडेट होत आहे. ओके स्कोरिंग इकडे अपडेट होत होता त्यामुळे 49 लॉस ऑफ 3 बॉल्स. संकेतचं चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, डॉट बॉल. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, इकडे मात्र रनआउटची संधी आणि विकेट. संतोष बॅक टू द पवेलियन. आणि अजूनही मला वाटतं या षटकाचा विचार केला तर शेवटचा एक चेंडू आहे ना बाकी. जिकडे 70+ धावा होय होत्या तिकडे 49 वर आतापर्यंत जाऊन पोहोचलेत, फक्त 49. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम. कौतुक करावं लागेल या मांड्या संघाचं. काय ज्या पद्धतीची इकडे गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 20 धावा गेल्या, दुसऱ्या षटकात 5, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण, खराब क्षेत्ररक्षक, चौकार. धावसंख्या 4 निवारते, धावसंख्या जाते 53. 53 ऑन बोर्ड अँड 54 इज टार्गेट. चला दिगंजी संघ आपणही टॉसला या आणि दत्तनगर संघ आपणही टॉसला या. चला पुढची मॅच दिगंजी विरुद्ध दत्तनगर, या टॉस साठी या.
पवन पवन लवकर काम कर रे राजा, लवकर ये. ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे दत्तनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर दुसऱ्या बाजूला निंबवडे दिगंचीचा संघ पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. मी इकडे विनंती करेल रोहित गोडसे यांना विनंती करतो. या रोहित गोडसे या टॉस करायला यायचं. चला आपणच इकडे करून घेऊया. काटा आणि छापा कोण बोलतंय? छापा कॉल आहे आणि दिगंची संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम त्यांनी गोलंदाजी का? येस, गोलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतर होणारा पुढचा सामना एका बाजूला दिगंची तर दुसऱ्या बाजूला दत्तनगर अर्थात ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे दत्तनगर चा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला तर नौशाद आणि अशोक ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिलं षटक ज्यांच्याकडे दिलं जाते चला तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी एका बाजूला नौशाद तर दुसऱ्या बाजूला अशोक तर सलामीचं षटक घेऊन आनंद बोडरे. सर्वात मोठा सामना आहे. 54 इज अ टार्गेट. पाहूया मांडा संघ हा सामना कशा पद्धतीने खेळतोय तर निमगाव त्याला कशा पद्धतीने अडवतोय. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु इकडे चेंडू सिंगल साठी जातोय. पहिलीच धाव लेग बाईटच्या रूपानं. सुरुवात मात्र इकडे होते. धावसंख्या 154 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचा षटक खूप महत्वाचा ठरणार आहे या मांडा संघासाठी. नौशाद ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच्याकडे खूप मोठा पोटेन्शियल आहे. त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले ऑन. या मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू खूप बाहेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव आणि या अवांतर धावेने धावसंख्या फलकावर लागते 2 धावा. चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आला. फलंदाजाने तो खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या रीचच्या बाहेर होता त्यामुळे पंचांनी सांगितलं इट्स वाईट. या मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट. धावसंख्या फलकावर 3 ऑन बोर्ड. थोडंसं प्रेशर असेल कारण ज्या पद्धतीचा हा क्षेत्ररक्षण ठेवलेला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईट केला गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बाहेर खेळाडू पाहिला डीप मिड विकेट आहे. इकडे मात्र चेंडू हवेत आहे. पाजेल 5च्या सामन्यातले हिरो या सामन्यात मात्र 0 आणि नौशाद बॅक टू द पवेलियन.
आपण नेहमी म्हणतो की तुम्ही पाचच्या सामन्यात किती चांगला परफॉर्मन्स केला तो महत्वाचा नाही, तुम्ही या सामन्यात काय करणार याला खूप महत्वाचं आहे. नवीन फलंदाज अमित. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहा, पहिला चेंडू लेग बायच्या रूपाने धाव, त्यानंतर 2 वाईड आणि पुढच्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद. अशोक डिंडा त्याला काहीतरी कानमंत्र देतोय. संध्याकाळचं सत्राकडे आपण हळू वाटचाल करतोय. आतापर्यंत 3 वर 1. हो, याही मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सर हातात, विकेट. अमित आला, अमित गेला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 3 धावा, गडी बाद झाले 2. नवीन फलंदाज कोण येणार याकडे लक्ष आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतो ओमकार. आता त्याला हाहाकार मजवावा लागणार आहे मैदानात, कारण जर ओमकारची फळी जर तापली तरच कदाचित या सामन्यात थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. परंतु अशोक डिंडा जोपर्यंत मैदानात आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेचं ओझं तो कशा पद्धतीने घेऊन जाणार याकडे लक्ष आहे. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 षटक क्रमांक पहिला चेंडू झाले 3, धावसंख्या 2, आतापर्यंत 3. मोठा पटका खेळायचा होता, चेंडू नीटचा फैवर येत नाहीये, सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 4. चेंडू झाले 4, धावसंख्या झाले 4, गडी बाद झाले 2, त्याच्यामध्ये 2 वाईट, 1 लेग बाईज आणि 54 धावांचा आव्हान आहे. अजूनही 50 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 54 इज अ टार्गेट. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. आनंद. मोठा फटका खेळायचा होता, इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय, पाहायचा आहे डीप पॉइंट कडून बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातोय आणि पंच सांगतायत 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 6. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता टीम मांडाला, परंतु ज्या पद्धतीने मांडा संघासमोर गोलंदाजी केलंय, कौतुक करेल मी टीमचं. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र जातो निर्धाव. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 6 धावा. षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतोय मला अभि येतोय गोलंदाजी मार्क पर. धावसंख्या फलकावर आहे 6. यानंतर होणाऱ्या सामन्यात दिगंची संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दत्तनगर संघाला ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे हा जो दत्तनगरचा संघ आहे त्यांना मात्र प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेला आहे. स्ट्राईकवर फलंदाज ओमकार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि चेंडू सीमा पार षटकार. व्हॉट अ हिट.
चेंडूमध्ये गती नव्हती, चेंडू व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, परंतु रिप्ले पाहिला असेल तर चेंडू पुढात दिलाय आणि त्यामुळे धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 12. यावेळी जलद गतीने टाकलाय खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव, डॉट बॉल. चांगलं कमबॅक. आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला धावसंख्येला जर उभारणी द्यायची आहे तर तुम्हाला चेंडू फेस करावे लागणार आहे. 54 धावांचं आव्हान आहे, 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. करंट रन रेट 9चा आहे. याही मात्र जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंच सांगतात वाईड बॉल. धावसंख्या फलकावर लागते 13 धावा, 13 ऑन बोर्ड. ओमकारने मारलेला षटकार हाही खूप महत्वाचा आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अभि. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. काय वाईड यॉर्कर इकडे मात्र सजवला गेलाय. धावसंख्या अजूनही स्थिरवलेली 12 वर. तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये अप्रतिम. फलंदाजाला कदाचित हेलिकॉप्टर खेळायचा होता, परंतु हेलिकॉप्टर त्याला उडवता आला नाही. डॉट बॉल रिप्ले मध्ये पाहू शकता. खूप चांगलं काम टेनिस क्रिकेट .in ची टीम सध्या करते आहे. चेंडू झाले 3. लोअर फुलटॉस चेंडू होता. इकडे मात्र एक धाव मिळेल नो डाऊट. स्ट्राईक वर मात्र आता येतोय अशोक डिंडा. धावसंख्या फलकावर लागते 14. चेंडू झाले 4. अजूनही 40 धावांची गरज आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू 40 धावा. रिक्वायर्ड रन रेट 12चा. 20 मध्ये 40. इथे मात्र अप्रतिम प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण. व्हॉट अ एफर्ट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. व्हॉट अ एफर्ट. पहा रिप्ले मध्ये काय तो, मी म्हणेल की कदाचित हा चौकारात असता, परंतु काय एफर्ट आहेत. वाह. पॉइंटला खेळाडू कसा असावा तर पॉइंटला खेळाडू असा असावा. व्हॉट अ एफर्ट. खूप चांगली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी. धावसंख्या 15. ओमकार इकडे मात्र हा चेंडू सोडलाय. का सोडलाय हे मात्र रिव्ह्यू घेतलाय. इकडे मात्र रिव्ह्यू इथे जातोय. रिव्ह्यू कडे जाणार. धावसंख्या आहे 15. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक संपतात. इकडे मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ती 15 धावा. 12. आता मात्र 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. 18-39. रिक्वायर्ड रन रेट 13चा. अशोक डिंडा जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामन्याचे चित्र तो पावटू शकतो. आनंद बोडरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. आनंद बोडरेवर आक्रमण केलं जाईल का. पहिल्या षटकात आनंद बोडरेने काय कमालीची गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या आणि 2 गडी मात्र त्यांनी बाद केले. आता काय हा प्रश्न आहे. आनंदच्या समोर अशोक डिंडा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, त्या चेंडूला खेळलाय. तिकडे मात्र 38 सर्कल मध्येच कव्हरवर हा चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 15. 15 ऑन बोर्ड. 16. धावसंख्या फलकावर 16. इकडे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. 16 धावा फलकावर आहेत. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. चेंडूचा विचार केला. 16 चेंडू 38 धावा. इकडे मात्र हा सिंगल मिळेल. समीकरण बदलत आहे. 15 चेंडू 37 धावांची गरज. 17 धावा फलकावर आहेत. आपण पाहतात पृथ्वीराज चषक हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू बराच काय वेळ यशरक्षक जातो आणि वॉड कॅच. विकेट. अशोक डिंडा बॅक टू द पवेलियन.
यष्टिरक्षकाचं कौतुक करे, शेवटपर्यंत चेंडूवर त्याची नजर राहिली आणि चेंडूपर्यंत पोहोचला आणि खूप चांगला झेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 वर. इकडे मात्र फलंदाज बाद होतोय अशोक दिंडा. अजूनही या सामन्याचा विचार केला तर या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या 17 आहे, 3 विकेट. आपण पाहतात पृथ्वीराज चषक. नवीन फलंदाज चिंटू. ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे. दत्तनगर विरुद्ध दुसऱ्या बाजूला निंबवडे दिगंची असा पुढचा सामना पाहायला मिळेल. इकडे मात्र फुलटॉस चेंडू, फायदा उचललाय चेंडू, सीमापार चौकार, 4 धावा. स्कोर मूव्स ऑन 21. लोअर फुलटॉस चेंडू होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमापार चौकार. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक, चेंडू बराच कवेत आणि तो दिसलाच नाही. चेंडू 1 बाउन्स 4 चौकार. या 2 चौकारांनी पुन्हा एकदा सामन्यामध्ये समीकरण बदलतंय. स्कोर मूव्स ऑन 25. बारा चेंडू 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. महत्वाचं षटक हे खूप असणार आहे, कारण या षटकात माहित पडेल की सामना कुठल्या बाजूला जाईल. आकाश बोडरे, मला वाटतं अक्षय बोडरे आलाय, माफ करा. 12 चेंडू 29 धावा. समीकरण जर बदलायचं आहे तर ओमकारची फळी इकडे मात्र तापायला हवी. ओमकारला हाहाकार करावा लागणार आहे फळीने, तरच या सामन्याचं चित्र पालटेल. नाहीतर निमगाव संघाकडे मला वाटतं शेवटचं षटक, लास्ट षटक मला वाटतं नक्कीच इनादकडे असे येऊ शकतं. अक्षय बोडरे इकडे मात्र हा टाकलेला चेंडू सरळ बॅटनी खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक काय एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या धाव पोहोचते मात्र 26. तर स्ट्राईक वर चिंटू, ज्या चिंटूनी 5च्या 2 चेंडूवर 2 चौकार मारून 400च्या स्ट्राईक रेटनी तो फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू सोडला, इट्स अ वाईड. स्कोर मूव्स ऑन 27. 27. अकरा चेंडू 27 धावा. अजूनही या सामन्यात चित्र बदलावं लागणार आहे. या मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो निर्धाव. रिव्ह्यू मला वाटतं तुम्ही ऑलरेडी लॉस केलाय. ऑलरेडी तुमचा रिव्ह्यू लॉस आहे. पाहूया धावसंख्या फलकावर आहे 27 ची गरज. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने सरळ समोर, चेंडू जातोय सीमा पार चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावर 31. आता मात्र समीकरण म्हणते 9 चेंडू 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. चिराग सर, ही मॅच अटीतटीची होईल. नक्की अटीतटीची होईल. मला वाटतं अशोक दिंडाला जे काम करायचं होतं ते त्याला करता आलं नाही, परंतु ओमकार आणि चिंटू सांगतोय आम्हीही या सामन्यात रंग भरूया आणि 9 चेंडू 23 धावांची गरज. नक्कीच एक चौकार एक षटकार संघासाठी येणं महत्वाचं असतं आणि तो योग्य वेळेमध्ये इथं चौकार आला. संघाच्या आशा मात्र कायम आहेत. बघूया 9 चेंडू 23 धावा. 9-23. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच खेळवेत. अक्षय स्वतः येतोय आणि चुकी करणार नाही. विकेट. जयेश येतो नवीन फलंदाज. 8 चेंडू 23 धावा. 8 चेंडू 23 धावा.
8 चेंडू 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. श्वान सध्या मैदानाचा आढावा घेतोय. 8 चेंडू 23. जयेशवर मोठी मी म्हणेल की त्याच्यावर दारोमदार असेल. हा चेंडू सोडलाय, परंतु का सोडलाय? 7 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 23. शेवटचा बॉल. इकडे मात्र या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 नि वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 बॉल 21. या चेंडूवर एक मोठा फटका हवा आहे जर सामन्यात तुम्हाला कमबॅक करायचं तर. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र पालटू शकतो. लास्ट बॉल. 7-21. डॉट बॉल. 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 बॉल्स 21 रन्स. 6 चेंडू 21 धावा. यानंतर होणारा मोठा सामना पुन्हा एकदा ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे दत्तनगर विरुद्ध दुसऱ्या बाजूला निंबवडे दिघांची असा हा सामना असेल. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण लगेच तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल दिघांची संघाने जिंकला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दिगंची संघ आपण तयार राहायचं. अमोल चावीर आणि टीम सकाळच्या सत्रातून लगेच मला वाटते पहिला सामना जो संघ खेळला होता तो आता संध्याकाळच्या सत्रात म्हणजे या दुपारच्या सत्रानंतर 6वा सामना खेळण्यासाठी ते तयार आहेत. पहिला सामना घेऊन 6वा सामना. 6-21. ओमकारवर मोठा भरोसा आहे. समोर मात्र सिक्सर किंग नावाने प्रसिद्ध हा खेळाडू म्हणजे निनाद पवार. 6-21. निनाद पवार. 6-21. ओमकार. थोडासा मॅच रंगतदार होण्याचे संकेत दिसत आहेत. खेळण्याचा प्रयत्न. इट्स वाईट. 6-20. 6 चेंडू 20 धावा. ओमकार कडे ते पोटेन्शियल आहे. ओमकारचा विचार केला तर त्यांनीही षटकार खेचलाय. त्यामुळे ओमकार चांगली फलंदाजी करू शकतो. 6 चेंडू 20 धावा. 6 बॉल 20 रन्स. सामना जुनी संपला नाही. मोठा फटका खेळायचा होता आणि ओमकार बॅक टू द पवेलियन. बडी मछली जाल में. आता समीकरण म्हणते 5 चेंडू 20 धावा. पहा तुम्ही रिप्ले मध्ये पाहिलं असेल कशा पद्धतीचं व्हेरिएशन होतं. ही हाताची जादू आहे. बोट फिरवली जातात चेंडूवर आणि गडी बाद. 5 चेंडू 20. आणि थोडीशी विश्रांती घेतात माझे सहकारी समालोचक चिराग मेहर सर, कारण शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 20. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे. अजूनही मॅच संपलेली नाही. 5 चेंडू 20 धावा. कोणत्याही परिस्थितीत मॅच पलटू शकते. दोन्ही संघ विजयासाठी आतुर असणार. यानंतरची मॅच याच मैदानावरती इथेच पार पडणार आणि त्यानंतर एक मोठा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार. कोण आजचा हाफ क्लिअर करेल ही मात्र येणारी वेळ निश्चित करेल. क्लीन बोल्ड आणि दांड्या गुल. विकेट क्रमांक या ठिकाणी पडतीये. आणि संघ मात्र अडचणीत आहे. आता 4 चेंडू 20 धावा. प्रत्येक चेंडूवरती प्रहार प्रहार आणि प्रहार. 4ही चेंडू तुम्हाला द्यायचे. दे दनादन. मैदानाच्या बाहेर 5 विकेट्स या ठिकाणी आता मैदानाच्या बाहेर जातात. 34 धावा धावफलकावरती.
कुठली घाई इथं करून जमणार नाही अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा एक धाव आणि हे पाहताना थोडस आपल्याला असं वाटेल की ही मॅच रंगतदार स्थितीत खरं तर आली होती, परंतु हळूहळू ही मॅच हातातून आता निसटून जातीये. मांडा संघ कल्याण सुरेख गोलंदाजी. मगाशी चिराग सरांनी सांगितलं की बोटाची जादू आहे, हातामध्ये चेंडू फिरवला जातोय, व्हेरिएशन्स केले जात आहेत, गतीमध्ये मिश्रण परिवर्तन आणि शेवटचा एक चेंडू आणि मॅच संपली. विजयी ठरला निमगावचा संघ. जोरदार टाळ्या. विजयी ठरला निमगाव संघ. यानंतर पुढचा मुकाबला आपण जर पाहिलं मॅच समरी जर पाहिली तर एका बाजूनं निमगाव संघानं आक्रमण केलं होतं, 53 धावांचं लक्ष या ठिकाणी मांडा संघासमोर ठेवलं. त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी 4 खेळाडू या ठिकाणी गमावले. त्यानंतर प्रतिकार करत असताना मांडा संघानं देखील सुरुवात आश्वासक दिली. चिंटून 12 धावा 5 चेंडूमध्ये काढल्या. त्याच्या पाठोपाठ ओंकार आश्वासक एक चेहरा होता. त्यानंतर ओंकार देखील मैदानाच्या बाहेर परतला आणि तिथूनच मॅचला त्यांना सोडावं लागलं. 6 त्यांचे फलंदाज तंबूमध्ये परतले. 36 धावा त्यांना करता आल्या आणि निमगाव संघ 17 धावांनी विजयी ठरला. वेल प्लेड बॉईज, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा मॅच, यानंतरचा सामना आपल्या समोर भेटीला येतोय. प्रेक्षकांच्या क्रिकेट मायबाप, क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानंतरचा सामना, सामन्याचं नाव आहे